हाय हॅलो नमस्कार. सई किचन ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत थंडी स्पेशल मेथीचं सूप, जे की खूप असं फायदेमंद आहे आणि आपल्या शरीरासाठी खूप असं उपयुक्त असे हे सूप आहे. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी. तर इथे मी सुरुवातीला मेथीची भाजी जी आहे ती चांगली स्वच्छ धुवून घेतली. फक्त पाणंच मी घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून कट करून घेणार आहोत आपण. ही छानपैकी पानं कट अशी निवडून घेतलेले आहेत. आता आपण ही मेथीची पानं जी आहेत घेतलेली ती अशी छानपैकी बारीक चिरून घेणार आहे. मेथीची काड्यासुद्धा तुम्ही इथं वापरू शकता, पण जी मेथीच्या काड्या जर घेतल्या आपण भाजीच्या तर सूप जे आहे ते थोडंसं असं कडवट होतं, त्यामुळे मी इथं पानच फक्त घेतलेले आहेत आणि छानपैकी असं बारीक बारीक चिरून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथं मेथी जी आहे ती छानपैकी इथं धुवून घेतलेली आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं. त्यानंतर पाहूया पुढची तयारी. तर इथे मी घेतलेलं आहे 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि टोमॅटो. तर आता हे सर्व जे घेतलेलं आहे ते असं बारीक बारीक चिरून घेणार आहे. तुम्ही लसूण आणि मिरची आहे ती मिक्सरला बारीक वाटून सुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जास्त तिखट सूप हवं असेल तर मी तर चिरूनच घेणार आहे. लहान मुलांसाठी मी तर सूप बनवत आहे. अशा प्रकारे चिरून घेतलेलं आहे. आता पुढे तर इथे मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. पॅन छान गरम झाला की त्यात घातलेलं आहे तेल. आणि हो, तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल, व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर तेल तापलं आणि त्यानंतर यामध्ये मी घातलेलं आहे जिरे छानपैकी तडतूड दिलं. त्यानंतर इथे घातलेली आहे हिरवी मिरची कट करून घेतली होती तीसुद्धा घातली. लसूण जो होता तो बारीक बारीक चिरून घेतला होता, तो घातलेला आहे. लसूण थोडा जास्तच घातलेला आहे, त्यामुळे आपलं सूप जे आहे ते छानपैकी असं टेस्टी असं हो. तर आणि मेथीच्या भाजीमध्ये मला लसूण हा खूप आवडतो. छान असा फ्लेवरसुद्धा सूपमध्ये उतरतो लसणाचा, त्यामुळे लसूण घातलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा चिरून घातलेला आहे. टोमॅटो घातलं यासाठी की आपलं मेथीचं सूप आहे ते जास्त पातळसर होणार आहे, छानपैकी याला थिकनेसपणा येईल. त्यामुळे मी सूप बनवताना आणि कोणतंही सूप बनवताना टोमॅटो घातलंच जातं, त्यामुळे मी इथं टोमॅटो घातला आहे. आणि मेथीचा जो कडवटपणा आहे तो सुद्धा आपल्याला जास्त येणार नाही, त्यामुळे मी इथं टोमॅटो घातलेला आहे. छानपैकी टोमॅटोसुद्धा भाजून घेतलं यामध्ये आणि त्यानंतर घातलेलं आहे मेथी छानपैकी परतवून घेते 2-3 मिनटं आणि 1 ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे आणि पाण्यामध्ये छानपैकी मेथी जी आहे तिथे शिजवून घेणार आहे. छानपैकी पूर्णपणे मेथीचा जो अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरला जाणार आहे. अशा प्रकारे 4 ते 5 मिनटं मी इथे भाजी जी आहे छानपैकी पाण्यामध्ये छानपैकी शिजवून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे आणि मेथीचा जो अर्क आहे तो पूर्णपणे यामध्ये उतरलेला आहे. तर इथे आपलं सूप जे आहे ते पूर्णपणे रेडी झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, तुम्ही गाळूनसुद्धा हे वापरू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय.